इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध आता थेट तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे की काय असं वाटत होतं, कारण तिकडे इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखली होती. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले होते. या युद्धाची धग संपूर्ण जगाला पोहोचत होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. जर रस्ता खुला केला नाही तर इराणचे पॉवर प्लांट फुकून टाकू, अशी उघड धमकी ट्रम्प यांनी दिली होती. पण आता विषय फिरलाय. 48 तास संपायच्या आतच ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे आणि या युद्धाला त्यामुळे ब्रेक लागला का? आता या खेळात नक्की कोण जिंकतंय? ट्रम्प यांनी इराणला झुकवलं की इराणनं अमेरिकेला चर्चेच्या टेबलवर आणलं? ट्रम्प यांच्या या 5 दिवसांच्या युद्धबंदीच्या भारतावर काय परिणाम होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव स्वस्त होणार का? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. इराणनं जगाच्या गळ्याला नड लावली होती. ती नड म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी. नकाशात बघितलं तर हा रस्ता अगदी चिंचोळा आहे, पण जगाचं 30% कच्चं तेल याच गल्लीतून बाहेर पडतं. इराणनं हा मार्ग रोखला आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अक्षरशः आग लागली. कच्च्या तेलाचे भाव थेट $112 पार गेले आणि आता विचार करा, जर हे तेल महागलं तर जगातील सर्वात मोठी महागाई कुठे जाईल? नेमक्या याच मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पेटून उठले आणि त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल मीडियावर इराणला उघड धमकी दिली. ट्रम्प म्हणाले होते, जर 48 तासाच्या आत इराणनं हा समुद्री मार्ग मोकळा केला नाही तर आम्ही सर्वात मोठ्या पॉवर प्लांटवर त्यांच्या बॉम्ब टाकू आणि इराणला अंधारात लुटून देऊ. ही केवळ अमेरिकेची पोकळ धमकी नव्हती, तर अमेरिकेने आपली युद्धनौका USS अब्राहम लिंकन सुद्धा या दिशेनं रवाना केली होती. म्हणजे वातावरण पूर्णपणे तिसऱ्या महायुद्धासारखं तयार झालं होतं. पण 48 तासांचा हा अल्टिमेटम संपवण्याच्या अवघ्या काही तास उरले असतानाच ट्रम्प यांनी मोठी गुगली टाकली. त्यांनी जाहीर केलं की इराण सोबत आपली अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि त्यामुळं पुढच्या 5 दिवसांसाठी सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की गेल्या 2 दिवसात संयुक्त राज्य, अमेरिका आणि इराण यांच्यात खूप चांगली चर्चा आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. ही चर्चा मध्य पूर्वेतील आमच्या संघर्षाचं पूर्ण समाधान काढण्यासारखी संबंधित आहे. या सखोल, विस्तृत आणि रचनात्मक चर्चेच्या वातावरणामुळे जी संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे, मी युद्ध विभागाला आदेश दिला आहे की इराणच्या वीज प्रकल्प, ऊर्जा, पायाभूत सुविधांवर होणारे सर्व अमेरिकी हल्ले हे 5 दिवसांसाठी स्थगित करावेत. हा निर्णय सुरू असलेल्या बैठका आणि चर्चेच्या यशावर अवलंबून असेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे. या घडामोडींमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात देखील मोठी उसळी दिसून आली असून इराणच्या शेअर बाजारात देखील या देशांमध्ये देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे असं देखील दिसत आहे. ट्रम्प यांच्या या पूर्ण कॅपिटल लेटर्स मध्ये असलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्ट नंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली असून इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. लढाई सुरूच आहे आणि हा शत्रूसाठी आणखी एक पराभव आहे. ट्रम्प आणि अमेरिका पुन्हा एकदा पराभूत झाले आहेत. इराणकडून आलेली ही प्रतिक्रिया ट्रम्प यांनी उत्तेजित करणारी आहे, कारण की इराणने हे स्पष्ट केलं आहे की पडद्यामागे किंवा प्रत्यक्षरित्या अमेरिकेची कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ट्रम्प यांचे हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. इराणने हे पाऊल अमेरिकेनं आपल्यासमोर गुडघे टेकले आहेत असं सांगत आहे. आता मोठा पेच हा पडतो की नक्की काय शिस्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची एक खास पद्धत आहे ज्याला मॅक्झिमम प्रेशर म्हणतात. म्हणजे समोरच्याला इतकं दाबायचं की भीतीखाली त्याला ठेवून तो पूर्णपणे स्वतःहून चर्चेला टेबलासमोर आला पाहिजे. इराणच्या बाबतीत देखील हेच घडलं. इराणनं माहिती होतं की जर अमेरिकेनं त्यांच्या पॉवर ग्रिडवर हल्ला केला तर त्यांचा देश कित्येक वर्ष मागे जाईल. दुसरीकडे ट्रम्प यांनाही माहिती होतं जर युद्ध झालंच तर अमेरिकेतील महागाई वाढेल आणि त्यांची खुर्ची देखील धोक्यात येऊ शकते. म्हणूनच दोघांनीही तुर्तास मागास घेणं हेच पसंत केलंय. आता सर्वात कळीचा मुद्दा आहे की यामध्ये कोण जिंकलं. जर आपण वरवर पाहिलं तर असं वाटतंय की ट्रम्प यांनी इराणला झुकवलं, कारण इराण चर्चेला तयार झाला. पण इराणनं सुद्धा आपली ताकद जगाला दाखवून दिली. त्यांनी अमेरिकेला हे ठणकावून सांगितलं की जर आम्हाला डिवचलं तर आम्ही जगाचा तेल पुरवठा रोखून जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडू शकतो. इराणची मागणी साधी आहे की आमच्यावरील आर्थिक निर्बंध हटवा आणि आम्हाला आमचा व्यवसाय करू द्या. म्हणजे एकीकडे अमेरिकेची लष्करी ताकद आहे तर दुसरीकडे इराणचं ऑइल कार्ड आहे. सध्या तरी हा सामना ड्रॉ सुटल्यासारखा वाटतोय. पण मुसद्देगिरीबाबत ट्रम्प यांनी बाजी मारली आहे, कारण त्यांनी इराणला विनायुद्ध शांत केलंय. यामुळे ट्रम्प यांची प्रतिमा जगात एक पीस मेकर म्हणून देखील तयार झाली आहे, जे पुढील राजकारणासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग या सगळ्यात भारतावर काय परिणाम होणार? तर भारत आपल्या गरजेचं 80%हून अधिक तेल आयात करतोय आणि त्यातला मोठा वाटा हा याच आखाती देशांमधून येतो. जर अमेरिका आणि इराणमध्ये हे युद्ध पेटत राहिलं तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव ₹150 पार गेले असते असं देखील सांगितलं जातं. ट्रान्सपोर्ट महागलं असतं आणि पर्यायानं प्रत्येक गोष्टीचे भाव देखील गगनाला भिडले असते. पण ट्रम्प यांच्या या 5 दिवसाच्या
पॉजमुळे आता कच्च्या तेलाचे भाव हा 10% खाली येतील। याचाच अर्थ तुर्तास तरी हे भारताचं इंधन दरवाढीचं संकट टळलंय असं देखील बोललं जात आहे। तर शेअर बाजार सुद्धा धस्तावला होता, तो आता पुन्हा एकदा धावायला लागेल असं देखील तज्ञांचं मत आहे। पण हे संकट पूर्णपणे संपलंय का, तर याचं उत्तर आहे नाही। ट्रम्प यांनी दिलेली 5 दिवसांची मुदत म्हणजे वादळापूर्वीची शांतता सुद्धा असू शकते। जर या 5 दिवसात इराणनं अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाही तर मात्र परिस्थिती आणखी चिघळू शकते असं देखील सांगितलं जात आहे। जगाला सध्या युद्ध नकोय, कारण रशिया, युक्रेन आणि इस्रायल हमासमुळे आधीच जग होरपळत आहे। पण तुम्हाला काय वाटतं, डोनाल्ड ट्रम्प हे खरंच शांतता प्रस्थापित करतील का, हा केवळ त्यांच्या पुढच्या हल्ल्याचा प्लॅन आहे? इराण अमेरिकेच्या अटी मान्य करेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या जाणता महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।